नियमित कर्ज भरणाऱ्यांना प्रत्येक खातेदाराच्या पाठीमागे 1.5 लाख रुपये आणि जे सरकारनं लोकप्रतिनिधी, पेन्शन घेणारे आणि इन्कम टॅक्स भरणारे हे वगळता सगळ्याच शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये थकीत शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी पात्र धरलं पाहिजे। याच्यामध्ये काही बदल झाला, ज्या पद्धतीनं वाजत गाजत त्यांनी लाडकी बहीण योजना जाहीर केली आणि आता अनेक बहिणींना त्याच्यामधून वगळायला सुरुवात केली आहे, तसं गुपचूपपणाने कर्जमाफी राबवून अनेक पात्र शेतकऱ्यांना अपात्र करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही हे खपवून घेणार नाही। 30 जून ही अंतिम तारीख आहे, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये आंदोलनाचा एक भडका उडल्याशिवाय राहणार नाही आणि सरकारनं स्पष्ट करावं, काही निवडणुकीवर परिणाम होत नाही, आयोगाला जे काय करायचं ते करावं, परंतु विधान परिषदेच्या निवडणुकीवर प्रभाव टाकेल असा हा निर्णय नाही आहे। हा निर्णय आधीच झालेला आहे, बजेटमध्ये तरतूद झालेली आहे। त्यामुळं सरकार जे काय सांगतं, विशेषतः मुख्यमंत्री जे सांगतात की निवडणूक आयोगाने घोषणा करायला बंदी घातलेली आहे, यात कुठेतरी काळं बेरं आहे।